नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण भागात आपलं सहर्ष स्वागत. आपण प्रश्न क्रमांक 24 मध्ये विचारलं होतं की निमोनिया घरच्या घरी कसा ओळखावा. अचूक उत्तर आहे बाळाच्या श्वास मोजणे आणि छातीकडे लक्ष ठेवणे. श्रोते हो, अनेकदा आपण लहान मुलांच्या सर्दी खोकल्याला साधी सर्दी समजून घरगुती उपाय करण्यात वेळ घालवतो, पण हा निमोनिया असू शकतो जो मुलांसाठी अत्यंत जीवघेण्या ठरू शकतो. निमोनियामुळे फुफ्फुसांमध्ये जंतूचा संसर्ग होतो आणि श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतो. अशा वेळी क्षणभराचाही विलंब बाळाच्या जीवावर बेतू शकतो. म्हणूनच घरच्या घरी निमोनिया कसा ओळखावा हे आज आपण विज्ञानाच्या आधारे समजून घेणार आहोत. श्रोते हो, निमोनियाचे सर्वात पहिले प्रमुख लक्षण म्हणजे द्रुत गतीने श्वास घेणे, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये फास्ट ब्रीदिंग असं म्हणतो. जेव्हा बाळ शांत झोपलेलं असतं किंवा रडत नसतं तेव्हा घड्याळ लावून पूर्ण 1 मिनिट बाळाच्या पोटाची आणि छातीची हालचाल मोजा. वैद्यकीय निष्कर्षानुसार जर बाळ 2 महिन्यांपेक्षा लहान असेल आणि ते 1 मिनिटात 60 किंवा त्याहून अधिक वेळा श्वास घेत असेल, जर बाळ 2 महिने किंवा 11 महिन्यांचे असेल आणि ते 50हून अधिक वेळा श्वास घेत असेल, किंवा बाळ 1 वर्ष ते 5 वर्ष या वयाचे असेल आणि ते 1 मिनिटात 40 किंवा त्याहून अधिक वेळा श्वास घेत असेल, तर बाळाचा श्वास वेगाने चालतोय हे ओळखा. आणि हेच निमोनियाचे प्रमुख लक्षण आहे. या व्यतिरिक्त एक सजग पालक म्हणून या 3 अतिगंभीर लक्षणांवर नेहमी लक्ष ठेवा. एक म्हणजे पोटात किंवा छातीत खड्डा पडणे. बाळ जेव्हा श्वास आत घेत असतं तेव्हा त्याच्या बरगड्यांच्या खालील भाग किंवा पोट खड्ड्यासारखे आत ओढले जाते. दुसरं म्हणजे अन्न आणि पाणी बंद होणे. बाळाला अंगावरचे दूध पिता न येणे किंवा पाणी आणि अन्न पूर्णपणे बंद करणे. तिसरं म्हणजे कमालीची सुस्ती. बाळ अतिशय सुस्त पडतं. बाळाला सहज जागे न करता येणं किंवा बाळाचे ओठ आणि जीभ निळी पडणं ही लक्षणे दिसल्यास घरगुती उपाय पूर्णपणे थांबवून त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्या. श्रोते हो, तुमच्या गावातील आशाताई बाळांवरती खूप बारकाईने लक्ष ठेवत असतात. ते त्यांचा श्वास मोजत असतात. तुम्हाला देखील बाळाबाबत अशी काही शंका वाटत असेल तर आशाताईंची मदत घ्या. श्रोते हो, उद्याच्या प्रश्न क्रमांक 25चे सर्वात पहिले अचूक उत्तर देऊन विजेता व्हायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंटमध्ये नाव आणि जिल्हा लिहायला विसरू नका. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.